तर ॲज युजल आपण चालू करतो आपल्या स्मॉल प्रेयर सोबत आणि नंतर मग आपण लेट्स सी आजचा शेड्यूल असेल बेजा तसे मग आपण विल स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर मग ॲज युजल मग पुढे आपण थोडासा एलूलबद्दल बोलूया थोडासा तफिलाबद्दल ॲज युजल आपण तफिलाबद्दल थोडंसं बोलतो ते बोलूया एलूलमध्ये लक्झर बेचुआ करण्याचा तो कॉन्सेप्ट आहे जे राव दावीद निकाल सांगितलं त्याच्याबद्दल थोडासा डिफरंट अँगलनी पण बघूया थोडासा अंडरस्टँड करायला अजून एक आयडिया ती छान आयडिया आहे मी ऐकली ती तुमच्यासोबत शेअर करीन मग ऑफकोर्स मिशनात पसाखीम आणि इमिरचे अशेम थोडेसे स्टोरीज जमतील ते आपण बघूया ऐकूया दे इंटरेस्टिंग आउट द पाराशा शव्वा चान्स मिळेल तर अजून लॉट ऑफ थिंग्स टू डू लेट्स सी आपण किती कवर अप करू आज सज युजली स्टार्ट वेलकम टू द श्युअर ॲज युजली स्टार्ट विथ सेईंग तो रब्बाला हक्काबज बरखू ज्यांनी एवढी मोठी आपल्याला अपॉर्च्युनिटी दिली थोडासा अभ्यास करायला आजकालच्या काळी डिफिकल्ट आहे थोडासा अभ्यास करायला खूप लागतं मेरिट लागतं आणि सर्वांनाच तो नाही मिळत थोडासा अभ्यास करायला चान्स आपल्याला मिळालं आहे तर आपण जात असेल ती चांगल्याशी घ्यायचा विचार करू चांगल्याशी करायचा अजून अम, आणि सो लेट्स स्टार्ट फर्स्ट सो वी थँक आकाश बाळखू फॉर गिव्हिंग अस सच ऑपॉर्च्युनिटी जी आपण विचार करू शकतो बघू शकतो अंडरस्टँड करू शकतो जेवढं होईल तेवढं ॲट द सेम टाइम वी थँक कोलावस्की मेलाखा गव्रियल तळकर जे काळजी घेतात का एव्हरीडे शिवरिंग होतील आणि जेवढं जास्त इम्प्रूव्हमेंट होईल शिवरिंगमध्ये जेवढं जास्त सर्वांना अपॉर्च्युनिटी मिळेल अभ्यास करायचा करायचा दॅट्स तुझा लब्बा आणि केलंय प्लॅटफॉर्म विथ गाब्रियल तरकर सोबत सो थँकिंग देम सो ओके लेट्स स्टार्ट ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर आपण ती प्रेयर करूया प्रेयर बोलूया जे आपण मिशनात ब्राखोतमध्ये शिकलो होतो सोबत आणि जे पण आपल्यासोबत होते मिशनात ब्राखोतमध्ये आणि मग नंतर मिशनात शब्बातमध्ये मग मिशनात मेघिलामध्ये तर त्यांना माहीत आहे का आपला तो शेड्यूल आहे फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ द स्मॉल प्रेयर आणि नंतर एंड विथ द स्मॉल प्रेयर तर लेट्स स्टार्ट तुमच्या स्क्रीनवर बघू शकता इंग्लिशमध्ये पण येतील ओके हिअर इट इज יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בחבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו דעת ותבונה גל עיניי ואבית הנפלאות מתורתך. So with this small prayer आपण चालू करू आपलं शिवर ॲज युजल आपण बोलतो प्रेयर किती इम्पॉर्टंट आहे प्रेयरची इम्पॉर्टन्स किती आहे आणि एव्हरी टाईम आपण आपले प्रेयरमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट आणता येईल त्याचा विचार करतो आणि कसं काय अजून त्याच्यामध्ये आपल्याला स्फूर्ती मिळेल अजून मोटिवेशन मिळेल एनर्जी लेवल वाढवायची प्रेयरमध्ये केवढी त्याची इम्पॉर्टन्स जेवढी कळते तेवढी त्याला माणूस जेवढं जास्त नमाज करताना आकाश बरोबर जास्त त्याला त्याला मन लावून करू शकतो तर तफिला इज इम्पॉर्टंट आणि हेलूलमध्ये तफिलाबद्दलच आपण तफिलावरच कॉन्सन्ट्रेट करतो सेलिखोत असतं आपल्याकडे सोबत बोलतो ज्यांना जमतं जायला त्यांना इट्स अ गुड थिंग आणि ज्यांना नाही जमत तर ते पूर्ण दिवस पण जेवढे जास्त नमाज करू शकतील आकाश बरखू हाशेम सोबत बोलू शकतील
ते पण खूप आहे आजच्या काळी नुसतं थोडे शब्द जे पण आकाश बरकुला बोलले ते पण इट्स खूप मोठी खूप मोठी गोष्ट आहे ती आज. केवढ्या गोष्टी आहेत बाजूला जे आपल्याला थोड्याशा जवळ जाऊ नाही देत. पण अवकाश आहे नाही सर्वांना चान्स मिळत ते करायचा, थोडाच अभ्यास करायला. तर आणि ऑफकोर्स फिला करायला कॉन्सन्ट्रेशन. तर आपल्याला मिळतात आपण घेतलं पाहिजे. काही मिनटं मिळतात मध्ये दिवसामध्ये तेव्हा पण आपण एक तेलीमचा टप्पा बोलला पाहिजे, इग्दाल बोलला पाहिजे, शब्बाची गाणी बोललं पाहिजे, काय पण एनिथिंग विल डू. काय पण बोललं पाहिजे. द मेन थिंग, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आकाश बरोखूला कनेक्टेड राहायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे ब्राखोत आहेत, म्हणून आपल्याकडे फिला आहे, पूर्णपणे ब्राखोत आहेत आपल्याकडे. तो ॲज युजल आपण चालू करतो बोलून का जे पण आपण शिकू आज आणि तोराच आपण शिकू त्याचा मेरिट पण फोश लेमा लागून दे. अना אלחנה בת סיוון, שמואל בן רחל מרים, אסתר רוזה בת חנה לאה, יעקב בן מלכה, מרים בת יוסף, עינב בת רבקה ירדנה, שיינה בת אביגיל, ברוך חיים בן תרז, רבקה בת זאב, רחל בת מרים, מיכל בת נעמה, טוב בר בן רחל, בתיה שושנה בת רבקה, מנוחה בת אליזבת, אה, ציפורה בת אליזבת, עם כל חולי עמך ישראל, जे पण जखमी आहेत, सगळे वॉरमध्ये आणि जे पण अटॅक्समध्ये, टेररिस्ट अटॅकमध्ये, आणि ज्यांना पण रेफुआची गरज आहे अख्ख्या जगामध्ये, त्यांना सर्वांना लागून दे आपला मेरिट. कारण आपल्याला माहिती आहे का तोराचा प्रत्येक शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, आणि प्रत्येक शब्द त्याच्यामध्ये किती अर्थ आहे आणि किती त्याच्यामध्ये डेप्थ आहे आणि त्याचा किती फायदा होतो तो आपण इमॅजिन पण नाही करू शकत. तर आपण नमाज करतो का आपल्या सर्वांना ती मेरिट लागून दे, मध्ये मेरिट सगळ्यांना लागून दे, आणि ॲट द सेम टाइम आपण ही पण नमाज करतो का आपण हेल्दी राहू, पुढे जाता पण, पुढच्या वर्षी पण, आणि म्हणजे आपण अकादश सेवा जास्त चांगली करू शकू. अम, ती पण नमाज केली पाहिजे माणसानी, ते पण इम्पॉर्टंट आहे. להבדיל בין חיים לחיים, לעילוי נשמת בן ציון בן שרה, היא אמרתי פנינה בת אלישבע, שעליהם כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, עזרא בן אלישבע, אה, עם כל מי ששוכב איתם, יעקב רחמים בן אלישבע, מירב בת אסתר, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בחיים. תהיה נשמתם צרורה בצרור החיים. טוב, with this we start a sure. ॲज युजल आपण थोडीशी तफिलाबद्दल बोलतो नॉर्मली. तर एक छान स्टोरी ऐकली मी राव सिनक्लेअरकडून. ते इकडे ओरसम्यामध्ये मोठे राब्बी आहेत, आणि त्यांची छान स्टोरी आहे का त्यांनी अमेरिकामधली स्टोरी आहे खरी. एक ग्रुप एक ग्रुप असतं मुलांचा, ते आता बेनजमानी होतं, त्यांना शूट वेकेशन टाइम होता शिवाच्या मुलांना, तर ते चालले होते एक दिवस बसनी टेक्सासमध्ये. आणि त्या तिकडून फार्म्स आहेत, खूप मोठे मोठे शेत आहेत, आणि तिकडे ते थांबले. उतरले त्या फार्ममध्ये, शेतामध्ये का. तर तिकडे एक फार्मर होती, स्त्री. आणि ती त्यांना बोलली, तुम्ही लोक कोण आहात, तुम्ही इस्रायल आहात काय, मी कधी बघितलं नाही असं बेसबॉल कॅप घातलेले मुलं विथ पेयोत, म्हणजे सिमोनी, म्हणजे कल्ले असतात. तर तसे मी त्यांना कोणाला बघितलं नाही अजूनपर्यंत. असे तुम्ही इस्रायल आहात ना, ते बोलले येस आम्ही इस्रायल आहोत. ऑफकोर्स रिलिजियस मुलं होते सगळे शिवाचे.
तर ती बोलली का मी ऐकले का मला माहिती आहे का इस्रायल लोक आकाश बरोबर खूप फार जवळ आहेत. आणि ए, तर म्हणून माझ्यासाठी एक काम करा. त्यांच्या शेतामध्ये किती महिने झाले पाऊस नाही पडले, आणि समज आत्ता पाऊस नाही पडला तर मग सगळे त्यांचं शेत खराब होईल. जे पण पिकांकडून एक फ्रूट असतो तो नीट नाही येणार, सगळे खराब होईल, आणि मग ती तिच्या फॅमिलीला रस्त्यावर जातील ते, कारण त्यांच्याकडून पीक नाही येणार. आणि मग सगळे फ्रुट्स नाही येणार आणि ते काही नाही विकू शकणार आणि सर्व त्यांना बँकरप्ट होतील. तिला रस्त्यावर निघायला लागेल सगळं सोडून. तर प्लीज, प्लीज ती बोलते का मला, मी प्रार्थना करते का तुम्हाला, ए, तुम्ही नमाज करा हशेमकडे, आकाश बरोबर कडे नमाज करा, कारण तुम्ही इस्रायल लोक फार जवळ आहेत तुम्ही ते हशेमच्या. तर ते बोलतात ओके नो प्रॉब्लेम. सगळे जमतात आणि सगळे 3 वेळा, ते किती 50 मुलं असतात, 50 मुलं बसमध्ये, आणि ते 3 वेळा शीरला मालत बोलतात. शीरला मालत बोलतात 3 वेळा. मग मग मिशबराखा देतात त्या बाईला, ती नॉन ज्युईश असते ऑफकोर्स. तिला मिशबराखा देतात आणि बोलतात आणि मग बोलतात का बेजात शेम लवकरच पाऊस पडून दे, आणि ते निघून जातात मग त्यांच्या पुढे ट्रिपला. संध्याकाळी ती मेसेज पाठवते त्या मुलाला, तो जो ग्रुप लीडर होता, येशिवाचा मुलगा, त्याला मेसेज पाठवते का संध्याकाळी आत्ता रात्री पाऊस पडला, आणि ते 1 तास कंटिन्युअस पाऊस पडला. असं 4 एवढ्या महिन्यामध्ये नव्हतं झालं. तर आय एम शुअर काही तुमचीच फील आहे, हे तुमची नमाज आहे, आणि तुमच्या नमाजीमुळे आज ही गोष्ट घडली. तर तुझा रब्बा, तुम्ही नमाज केल्याबद्दल. आणि ती एकदम किती किदूश अशेम झाला, किती त्यांना पण माहित आहे, नॉन ज्युईश लोकांना माहित आहे का ज्युईश लोकांची नमाज किती स्ट्रॉंग आहे, हाशेमच्या जवळ होत आपण. अ, तर ते पण तिने कळलं. तर इंटरेस्टिंग का एवढं आपल्याला पण नाही माहित आपल्या नमाजमध्ये किती किती ताकद आहे, किती त्याच्यामध्ये किती पॉवरफुल आपली नमाज आहे. तर त्यांनी दुसरं सर्व सोडलं असतं आणि नमाजीच्या मागे नमाज केली असते पूर्ण टाइम अक्काच बोकडे कंटिन्युअस. तर दॅट द पॉवर ऑफ फिला. ती आहे, ती फिलाची ती ती पॉवर पॉवर आहे. आता एलुलचा महिना आहे, एलुलमध्ये आपण लक्झोर बेचिवाचा कॉन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला माहित आहे का माणूस जो ए, लांब गेला असेल कोणत्या कोणत्या मिचवत पासून, तर त्यांनी पुन्हा यायला पाहिजे, ते आपल्याला माहिती आहे. अम, पण त्याच्या मागे पण अजून एक थिंग आहे का, कसं नॉर्मल माणूस जगतोय, त्याला अट्रॅक्शन्स आहे, त्याला गोष्टी आहेत त्याच्या मागे, ते त्याला अट्रॅक्ट करतात, त्याच्यापासून त्याला खूप गोष्टींमध्ये माणूस इन्व्हॉल्व असतो. आणि ऑफकोर्स येतचेरावा आहे त्याच्यामध्ये, की त्याला बोलते आता आपण हे करू, आपण ते करू, नको आता अभ्यास करायचा टाइम नाही आहे, कुठे अभ्यास करतो आता, जाऊन दे, नंतर करूया, आता कसली घाई आहे, काय ते दुसरं कर, हा व्हिडिओ बघ, तो व्हिडिओ बघ, त्याच्या मागे लाग, त्याच्या मागे लाग. तर आपण या गोष्टींमध्ये बिझी असतो. तर तर मग अ, त्याच्याऐवजी तर माणसाला कसं माहित पाहिजे या एलूल महिन्यामध्ये येत्सेरारा संगत कसं वागायचं. अम, तर मग तर तो कॉन्सेप्ट आपल्याला शिकवलाय राव स्टायपलर हा कदोश, जे खराब खाईम केनेवेस्कीचे आबा होते राव, इस्रायल केनेवेस्की, स्टायपलर बोलायचे त्यांना. आणि ते आपल्याला शिकवतात का येत्सेरारा सोबत कसं वागायचं.
कसं आपण त्यांच्या सगळं त्याला जिंकू शकतो. बोलतात का त्याचीच टॅक्टिक्स आहे, म्हणजे जी एनिमीचीच गोष्ट आहे. जो जो आपला शत्रू आहे त्याचेच वेपन, त्याचेच हथियारनी आपण त्याच्याच गोष्टी जे वापरतो आपल्यासाठी, त्याच्यानेच आपण त्याचाच वापर करून त्याला त्याला आपण नष्ट करू शकतो. तर त्यांनी एक छान त्यांची त्यांची एक्झाम्पल दिली स्वतःची. आणि ऑफकोर्स तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे का, स्टायपलर ते जेव्हा ए, ए, रशियामध्ये होते आणि तिकडे त्यांना यंग मुलांना सगळ्यांना आर्मीमध्ये जबरदस्ती पाठवलं. तर ऑब्विसली रिलिजियस पर्सन जो आर्मीमध्ये जातो रशियामध्ये, तो तिकडून बाहेर येणे म्हणजे रिलिजियस राहणे. आणि पहिले तर फर्स्ट ऑफ ऑल तो जीवन बाहेर आला तर नशीब. आणि समज तो आला तरी पण तिच्याकडे कोणत्याच प्रकारचा जुडायझमचा साईन नसायची. कम्प्लिटली नॉन ज्युईश करायला लागायचा. आणि ऑब्विसली रिलिजियस लोकांसाठी रिलिजियस लोकांसाठी तिकडे रशियन आर्मीमध्ये काय मिळणार आहे कशर खायला, उपवास जास्त करायला लागायचा सर्वांना. त्यांना त्यांच्या डिफिकल्ट होतं, खूप डिफिकल्ट होतं. तर एक दिवस आणि मग त्यांचा ऑफकोर्स त्यांचे गोष्टी करायला. ते एक त्यांचा एक काम होता, एम, पहारा द्यायचा, म्हणजे शमिरा करायचा, शोमेरी. हं. त्यांना टाईम असायचा. कोणाला कधी टाईम असायचा, इकडे पण तसंच आहे, तुम्हाला माहिती आहे. तर कोणाला कितीचा टाईम असायचा आणि त्यांना पण टाईम असायचा. तर एक दिवस थंडीचा टाईम होता खूप, आणि शुक्रवारी संध्याकाळी त्यांची टर्न होती. 10 रात्री 10 म्हणजे लेल शब्बातला शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून शनिवारी सकाळपर्यंत त्यांचं टाईम होतं, 7 वाजेपर्यंत. आणि रशियामधले माणसं कसे आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि त्यांची ए, तर तो आधीचा होता, तो लवकर निघून गेला. थोडा वेळ 15 मिनिटं आधी निघून गेला, 20 मिनिटं आधी निघून गेला. आणि त्यांच्याकडे काय तिकडे कोण नाही यायचा, पण तिकडे सोमेरी करायला लागायची त्यांना, शमिरा करायला लागायचा. तर पण ते तिकडे थंडी एवढी होती का ते कसे राहतील जगतील म्हणून त्यांना एक फरचा कोट दिला होता. जो पण तिकडे राहील तिकडे त्याला. आधीचा जो खयाल आहे, सोल्जर आहे, तो जाताना तो त्याचा कोट आहे तो दुसऱ्याला द्यायचा, येणाऱ्याला. आणि तसे ते पास करायचे. तर इकडे काय झालं, तो आधीचा निघून गेला आणि निघता निघता त्यांनी त्याचा सूट ठेवला त्या झाडावर. आणि झाडावर टांगला आणि निघून गेला 15-20 मिनिटं आधीच. जेव्हा स्टायपलर आले, रफ केनिवेस्की आले आणि बघितलं का ते त्यांचा कोट आहे, तो थंडीचा जॅकेट आहे, तो वर टांगलाय, पण शब्बातल्या झाडावर नाही चढू शकत. पिकवॉक नेफेश होता, लाईफ अँड डेथचा प्रश्न होता. पण त्यांना प्रॉब्ली अलाउड होता तो वरून काढायला, कारण नाहीतर माणूस जगणार नाही, त्या जगू नाही शकणार त्या थंडीमध्ये, एवढ्या थंडीमध्ये. पण ते जास्त स्ट्रिक्ट होते. ते बोलले नाही, थोडा वेळ अजून, पिकवॉक नेफेश अजूनपर्यंत नाही आहे असे बोलले. अजूनपर्यंत लाईफ अँड डेथचा प्रश्न नाही आलाय, तर मी अजून 5 मिनिटं असंच राहू शकतो. 5 मिनिटांनी मी घेतो आणि घालू शकते, मी झाडावर चढून काढतो तो. तर ते बोलले 5 मिनिटं, अजून 5 मिनिटांनी करीने. 5 मिनिटं झाले. ते बोलले आता मी जाऊन काढला पाहिजे, कारण थंडी एवढी होती, बर्फ होता. आणि 5 मिनिटांनी पण ते बोलले नाही, अजून 5 मिनिटं मी थांबतो, अजून 5 मिनिटं मी सर्व्हाइव्ह करू शकतो, काय नाही. तर कसे तरी ते स्वतःला गरम ठेवायला ट्राय करत होते. हे पण अजून 5 मिनिटं. आणि 5 मिनिटं झाल्यानंतर बोलले आता मी जातो आणि घेतो, पण बोलले अजून 5 मिनिटं घेऊया. असे करत करत 5 मिनिटं, 5 मिनिटं, 5 मिनिटं करत 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 त्यांनी एवढे तास त्यांचे शोमेरी केली, शमिरा केला. आणि सकाळपर्यंत त्यांनी तो सूट नाही वापरला, जॅकेट नाही वापरलं. येणारा जो नंतर 7 वाजता दुसरा जेव्हा आला, तो बोलले काय, विदाऊट
वेड लागलाय तुला? विदाउट जॅकेट तुम्ही इकडे उभा आहेस थंडीमध्ये, बर्फामध्ये. पण बरोबर हशेम, त्यांनी तो पूर्ण शमिरा कंप्लीट केला. पण स्टायपलर बोलतात का त्यांनी एक त्यांची चूक झाली का? कारण त्यांनी जे थंडीमध्ये एवढा पूर्ण रात्र त्यांनी त्यांचा काढला, पूर्ण रात्र ते तसेच होते. त्याच्याने त्यांच्या थंडीमुळे त्यांच्या कानावर इफेक्ट झाला आणि नंतर त्यांना खूप कमी ऐकू यायचं. पण ते बोलते ते चांगलं होतं का त्यांचं लशोनरा कमी ऐकायला आलं लाईफमध्ये. तर एनिवे, पण ते शिकवलं तिकडे एका माणसाने येचेराला कसं पुढे ढकललं पाहिजे, कसं जेव्हा आपल्याला कोणते टेम्पटेशन येते, जेव्हा आपल्याला कोणती तरी अ, जी अविराग करायची इच्छा होते खास शालोम, आणि जो क्षण येतं बोलायचा, जेव्हा लशोनाला बोलायचं, जेव्हा आपल्याला एक चांगली संधी मिळते, त्या वेळेला माणसाने बोललं पाहिजे आता नाही, 5 मिनिटांनी बोलीन, आता नको, 5 मिनिटांनी. ते पुढे ढकलायचं. म्हणून येचेराला आपल्या समोर काम करतं कसं, आत्ता कर, आत्ता बोल, बोलून टाक, बोलून टाक, आत्ता बोलून टाक, जाऊ विचार नको करूस. दॅट्स तो येचेरारा, तो आवेरा करायला आपल्याला प्रोत्साहन देतो. पण आपल्याला तोच काम केलं पाहिजे. आपल्याला आत्ता नाही बोल, 5 मिनिटांनी, 5 मिनिटांनी करेन मी, आता नाही करणार, 5 मिनिटांनी बोलीन मी. आणि अजून 5 मिनिटांनी मग पुढे ढकलता येईल तर चांगलं आहे. पण त्यांनी 5 मिनिटं तरी आवेरा नाही केला, 5 मिनिटं तरी पुढे ढकललं त्यांनी. आणि तसं कोणत्या पण गोष्टीमध्ये जो तो कंट्रोल नाही करू शकत स्वतःला, तसं माणसांना कोणाकोणाला अट्रॅक्शन असतं कोणत्या कोणत्या खाण्याच्या बाबतीत, कंट्रोल नाही होत खाण्यामध्ये. तर मग त्यांना पण 5 मिनिटांनी तो केक खाईन, तो 5 मिनिटांनी खाईन, 5 मिनिटांनी ती गोष्ट आईस्क्रीम खाईन, आता नको, 5 मिनिटांनी. हळूहळू स्वतःला कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. आणि ऑब्विसली आपण काही छोटे नाही आहोत की आपण कंट्रोल नाही करू शकत स्वतःला. एवढे वर्ष माणूस बरोबर कंट्रोलमध्ये होता. मग आता जास्त माणूस सफिस्टिकेटेड झाला पाहिजे, जास्त त्याला प्रॅक्टिस झाली पाहिजे. जेवढा त्याचं वय वाढतंय तेवढं त्याला जास्त तो स्वतःच्या कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे, लॉजिकली. पण आपण बघतो का, कोणत्या कोणत्या एरियाजमध्ये माणूस थोडासा कच्चा असतो, काइंड ऑफ. थोडा त्याला, जरी पण तो एवढा वर्ष न वर्ष त्यांनी काढले, तरी पण कोणत्या कोणत्या एरियामध्ये त्याला थोडासा अजून ताकद लागते. तिकडे हे गोष्टी वापरू शकतो आणि माणूस कंट्रोल करू शकतो स्वतःला. तर इकडे आपण बघतो एचेराला सोबत आणि एलूला आहे, तर एलूलमध्ये जास्त आपण स्वतःला घेतलं पाहिजे करायला, पण ॲट द सेम टाइम जास्तच एकदमच जास्त करायला घेतलं नाही पाहिजे, नाहीतर माणूस डिमोटिवेट होतो आणि त्याला कळत नाही का एवढी गोष्ट त्यांनी करायला घेतली स्वतःवर. तर आणि काहीच नाही त्याला जमत करायला, तर ते चांगलं नाही आहे. त्यांनी हळूहळू केलं पाहिजे, विचार करून केलं पाहिजे, सिस्टमॅटिकली केलं पाहिजे. आणि ऑब्विसली रब्बानीमला विचारलं जमेल तर ते पण केलं पाहिजे, कारण केव्हा केव्हा खुमरोत, म्हणजे ते स्ट्रिक्टनेस, एका गोष्टीमध्ये जास्त स्ट्रिक्टनेस वापरतात आणि जे बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माणूस ते बाजूला ठेवून देतं. आणि मग तिकडे तो मोठा तोटा होतो त्या माणसाचा, कारण मेन गोष्टी तो विसरतो. आणि तफेल, जे जे इम्पॉर्टंट गोष्टी नाहीत, इम्पॉर्टंट आहेत पण पहिल्यासारखी इम्पॉर्टंट नाही आहेत, त्याच्या मागे लागतो. जसं काय माणूस पाव बाजूला ठेवतो आणि सॅलेडच्या मागे लागतो. पण पाव खाणे खूप इम्पॉर्टंट आहे, ऑब्विसली पावामुळे तो जगू शकतोय. सॅलेड्स खाऊन, सॅलेड्स खाऊन, सलातीम खाऊन, सगळे गोष्टी नुसती भाजी खाऊन तो नाही जगू शकत. अ, त्याला भात पाहिजे सोबत काहीतरी, पाव पाहिजे खायला, मग तो जगू शकतो. तसंच याच्यामध्ये पण आहे का, मेन गोष्टींमध्ये माणसाने जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी हेल्प करतात त्याला, पण ते जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे मोठे मोठे गोष्टींमध्ये, जसं लाशोनारा, शब्दात ऑब्झर्वन्समध्ये, शब्दात जास्त इम्प्रूव्ह केलं पाहिजे. क्वालिटी ऑफ पाळणे, बराखोतच्या क्वालिटीजमध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे. छोटे छोटे गोष्टी आहेत जे तो करतोय, तो करत आला आत्तापर्यंत, ते जास्त इम्प्रूव्ह केले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे तो सगळ्या सगळ्या फील्ड्समध्ये तो इम्प्रूव्ह करू शकेल. ओके, आपण बेजा तसे आपलं मिशनात चालू करूया. मिशनातमध्ये आपण, लेट्स सी, तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल बेजा तसे.
मिशनामध्ये बघू शकाल का आपण थर्ड मिशनामध्ये आलोय. आणि अं, तर मिशनात साखीमध्ये आपण बघतो अं, का खामेच, जो खामेचा कसा वापर करतात. आणि पेसाखमध्ये खामेच असेल आणि कोणत्या 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 हे, अम, गोष्टींमुळे निर्माण होतं खामेच, जे आपण बघतो आणि त्याचा कसा वापर करू शकतो का नाही करू शकत, आणि त्याची जे कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत ते डील करतोय आपण इकडे. तर इथे आपण थर्ड मिशनामध्ये आहोत. एम, आणि थर्ड मिशनामध्ये आपण लास्ट टाइम 2 मिशनात केले होते. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. अम, आता आपण थोडासा वाचूया ते. आणि अम, बघितलं होतं का कसं समज एका टोपामध्ये, समज जर ती गॅप असेल ती भरण्यासाठी बच्चेक त्याचा उपयोग करून खामेचा उपयोग केला आणि ते बंद केलंय. तो टोप आहे नाही तर तो भांडा आहे, त्याला बंद करायला तो बच्चेक वापरलाय. आणि मग त्याचा काय स्टेटस आहे आणि ते केव्हा ते काढलं पाहिजे केव्हा नाही काढलं पाहिजे ते लास्ट टाइम आपण शिकलो. त्याच्याबद्दल बोलू आपण. समज जास्त तो मोठा असतं, जास्त इम्पॉर्टन्स असेल आणि ती इम्पॉर्टंट गोष्ट असेल, त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी आहे, तर ती गोष्ट ती नष्ट केली पाहिजे. समज क्वांटिटी खूप कमी असेल, तर ते त्या भांड ती तो टोप आहे नाहीतर कोणता डब्बा आहे नाहीतर काय आहे, त्याच्यासोबत तो कॅन्सल आउट होतो. मग त्याची इम्पॉर्टन्स एवढे नाही आहे, ते बोललो होतो आपण लास्ट टाइम. आणि आज आपण बघतो का समज जर कोण आलं आणि त्याला बनवायचे आहेत मच्छोत पेसाखमध्ये. आणि पेसाखमध्ये मच्छोत बनवताना आपल्याला माहिती आहे एक मोठा मिtzवा आहे, एरेच इस्रायलमध्ये खयाव आहे आपण करायला. आणि ऑब्विसली आउट ऑफ इस्रायल पण आपण करतो. तर काय हा प्रसाद खाला खाला काढतात थोडासा. समज जर माणसाने एक क्वांटिटी बनवली असेल नाही तर थोडीचं पण असेल, त्याच्यामध्ये थोडासा काढतात खाला. आणि तो फ्रिश करतो आपण, त्याच्यामधून आपण काढतो. आणि तो बाजूला कोहेन, आधी बेतामिकदाश होतं तेव्हा कोहेनला द्यायचो. आजकाल आपण नाही देत, जाळतात नॉर्मली. तर समज जर तो मागचा बनवते पेसाखमध्ये, आणि त्यांनी समज जर आता त्याला खाला काढला पाहिजे, तर ते कसं करेल ते आपण या मिशनामध्ये अम, आपण बघूया. बेजात हशम. तर आपण नुसतं वाचूया पहिले तर मिशना, आणि नंतर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करायला बघूया, आतमध्ये बघूया जास्त डीपमध्ये. अम, आणि एक्सप्लेन करायला ट्राय करूया. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि आपण वाचूया बेजात हशम. כיצד מפרישים חלה בטומאה ביום טוב? רבי אליעזר אומר, לא תקרא לה שם עד שתאפה. בן ביתרה אומר, תטיל לצונין. אמר רבי יהושע, לא זהו חמץ שמוזהרין עליו בבל ייראה ובל יימצא, אלא מפרישתה ומניחתה עד הערב, ואם החמיצה, החמיצה. इकडे काय आपण शिकतो. आता एक आपण बघतो का माणसांनी त्यांनी मच्छा बनवायचा. कोर्स माहिती आहे आपल्याला का मच्छा आपण आजकाल बनवत नाही पेसाखमध्ये. खूप डिफिकल्ट आहे ते हलाखत पाळायला. खूप लवकर केलं पाहिजे, खामेत झाल्याबरोबर लगेच जाळायला पाहिजे. आणि मग म्हणून नॉर्मली आपण आधीच पेसाखच्या आधीच मच्छोत घेऊन ठेवतो. आणि मच्छोत करायचे असतील तर आधीच करून रेडी ठेवलेले पाहिजेत.
पेसेकच्या सणामध्ये तर मच्छोत नाही करत. आणि इकडे तर अजून नाही, इकडे योमतोवला कोणीतरी मच्छोत बनवलेत. तर त्याचा काय करायचा तो प्रश्न आहे इकडे. पण योमतोवला पण आपण बघतो का, योमतोव जो सण आहे, सणाचा दिवस आहे, जो शब्दात नाहीये. पण अम, तेव्हा पण आपण बघतो का, जेवढं होईल तेवढं आधीच करायला ट्राय करतो. सणामध्ये पण जसे माझे रवी बोलले का, ते ते तर वेळेला बोलायचे का, अम, केव्हा आपण सण आहे तर पुरुष तो आराम करतो, मजा मारतो, पूर्ण दिवस त्याला अभ्यास करायचा ची संधी मिळते त्याला. पण स्त्रियांनी पण आराम केलं पाहिजे. समज जर स्त्री पुन्हा किचनमध्येच राहील, कारण आपल्याला माहिती आहे का, योमतोबला आपण शिजवू शकतो, फाईन, गॅस नाही पेटवू शकत. नुसतं जी आग आहे ती आपण एकापासून दुसऱ्याकडे लावू शकतो, मेणबत्तीपासून जे बाजूला लावलंय ती. पण मॅचबॉक्स आपण नाही पेटवू शकत, नवीन काहीतरी निर्माण नाही करू शकत. पण आपण ए, एकाकडून दुसऱ्याकडे लावू शकतो, पण ती विझवू नाही शकत. तर इथे योमतोबमध्ये समज जर पुरुषांनी तर आराम करतातच, तर स्त्रियांनी पण आराम केला पाहिजे. तर म्हणून आपण हिलकोत शब्दातमध्ये त्याबद्दल बोललो, डिफरन्स बिटवीन योमतोब आणि आणि शब्दातमध्ये काय डिफरन्स आहे, तेव्हा पण आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो. पण इकडे आपण बघतो का, सणामध्ये म्हणून स्त्रियांनी पण आराम केलं पाहिजे. आणि त्यांना पण ऑपॉर्च्युनिटी मिळते आराम करायला. तर समज जर ती पण पूर्ण 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 अ, सर्व दिवस ती नाहीतरी काम करते, तर मग सणाच्या दिवशी तिने आराम करायला मिळाला पाहिजे. म्हणून सर्व आधीच रेडी केलं पाहिजे. सर्व रेडी असेल आधीच, तर मग प्रॉब्लेम नाही होत. हलाखतमध्ये प्रॉब्लेम नाही होत. बिशूल काय बनवण्यामध्ये पण प्रॉब्लेम नाही होत. कारण सर्व आधीच रेडी आहे. तर म्हणून माणसांनी ट्राय केलं पाहिजे, सर्वांनी रेडी केलं पाहिजे आधीच. ऑफकोर्स सगळ्यांनी मदत केली पाहिजे घरी. 2 दिवस ऑफ रोष असतं आजकाल. आणि समाजा शब्दात पण सोबत आला तर 3 दिवस होतात. तर मग ते पण माणसांनी सांभाळलं पाहिजे का, आधीच सर्व रेडी केलं पाहिजे, आधीच सर्व बनवलं पाहिजे. आणि आजकाल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आजकाल वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आधीच सगळं रेडी करून फ्रीजमध्ये ठेवता येतं आणि सगळं करू शकतो. तर मग म्हणून योमतोबला काय बनवायच्या मागे नाही लागलं पाहिजे. योमतोबला आधीच सर्व रेडी केलं पाहिजे. म्हणजे मग ते अशा प्रॉब्लेममध्ये नाही येत आपण. ते इथे जेव्हा आपण बोलतो का, अ, त्यांना बनवायचं ट्राय केलं, त्यांनी ते बनवायचं होतं, मच्छोत मच्छोत बनवायचे होते. पीठ घेतलं, त्याचं हे बनवलं आणि मच्छोत अ, चे भाकऱ्या बनवल्या. या मच्छोत बनवले, मच्छोत, दॅट द राईट वर्ड. मच्छोत बनवले. आता समज जर तो मच्छा बनवले आणि त्याचा आता माझ्याकडे खाला काढला पाहिजे. आणि काय बघतो आपण, अम, का तो ए, तो जो बच्चे काय आहे, तो डव आहे, तो तो पण तमे आहे. आणि त्याच्यातून आपण खाला कसा काढणार, कारण त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत आता. समज जर त्यांनी खाला काढला, समज जर त्या बच्चेकमधून त्यांनी काढला खाला, तर त्याचा काय करायचं. समज तर तो ठेवेल, तो तर खाऊ नाही शकत, कोणाला देऊ नाही शकत. आणि तो समज जर ठेवेल तर तो खामेच होईल. आणि अम, आणि समज जर तो बाजूला ठेवेल आणि तो बोलत तर नाही, आता योमतोप झाल्यानंतर आपण त्याला जाऊया. तर तर तो बालिये आहे, वे बालिये मचे असुरे सोबत तुमची घरी खामेच असणे. तर तो तर निर्माण झाला आता थोड्या वेळात, आणि तो आता थोड्या वेळात खामेच होईल. आणि इथेच नाही, समज जर त्यांनी ॲनिमल्सला दिला, प्राण्यांना दिला, ते पण नाही देऊ शकत का, कारण तो त्याला त्याला किदुषा आहे, त्याला होलीनेस आहे, कारण तो खाला आहे. तर ते पण नाही करू शकत ते. आणि आसुरे डिस्ट्रॉय करायला काहीतरी का दोष, ज्याला मी बोलतोय हे खाला आहे,
ते हाताने डिस्ट्रॉय करायला मला अलाउड नाही आहे. आपण मी समज जर तो ॲनिमल्सला दिला तर डिस्ट्रॉय केल्यासारखा झाला. आणि म्हणून ते पण अलाउड नाही आहे आपल्याला. तर मग या 3 गोष्टींमधून निघायचं कसं? काय करायचं? त्याच्यामध्ये ज्याच्यानी तो माणूस मला समज जर मच्चा बनवायचा आहे, तर मच्चा पण बनवू शकतो. त्यामधून खाला पण काढू शकतो आणि ॲट द सेम टाईम त्यांनी तो हलाखोत त्यांनी खामेचवर ओव्हर नाही करत. तर आपण ते कॉन्सेप्ट बघूया इकडे. तर इकडे आपण वेगळे वेज आहेत हे करायला. फर्स्ट ऑफ ऑल आपण तो बेक नाही करू शकत बोललो आपण, कारण काय कारण कोणती गोष्टी अलाउड आहेत योम तोफला, जी गोष्ट आपण खाऊ शकतो. मी नाही विचार करू शकत का अजून 2 दिवसांनी मला जेवण बनवायचं, अजून अजून उद्या दिवस आहे, उद्या योम तोफ आहे, परवा आहे, शब्बात आहे, काय असेल ते. नाहीतर तो पण मी आता जास्त करून ठेवतो आणि मग नंतर उद्या पण खायला होईल मला. तर ते अलाउड नाही आहे योमतोबला. कारण योमतोबला काय अलाउड आहे करायला? आत्तासाठी जेवण. मला आत्ता पाहिजे. ताजं जेवण खायचंय म्हणून मला अलाउड आहे. आणि इकडे समजा तो बोलतोय का मी आता बेक करून ठेवीन आणि नंतर बघूया काय करायचं. तर मग ते प्रॉब्लेम आहे. तो त्याला करायला अलाउड नाही आहे बेक. तो आधीच त्याला त्याला तो बनवून ठेवू नाही शकत. तर मग ते 3 गोष्टी जी आपण बघतो, तर त्याच्यामधून कसं निघायचं? तर इकडे आपण बघतो रब्बी एलिएझर काय बोलतात. वेगवेगळे ओपिनियन्स आहेत, आपण बघूया एक एक करून. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघतो रब्बी एलिएझर ओमेर लो तिकरा लशेम आचे ते आफे. तर बोलतात का रब्बी एलिएझर एक आपल्या सोल्युशन देतात बघ. आधी तू काढू नाही शकत खामेच. नो काढूस बेक कर. काय बोलू नकोस. त्या डिक्लेअर नको करू तो खामेच आहेस. तो तेव्हा डिक्लेअर करतो खामेचं आहे जेव्हा तू पहिले त्याला शिजव, पहिले त्याला तू बेक कर. आणि अं, आणि मग त्याचा मधला खाला काढ. कारण एक वेळा तो रेडी झाला खाण्यासाठी, तर मग त्याच्यामधून खामेच नाही होणार. आणि त्याच्यामधून खाला पण काढू शकतो. तर सगळ्यांचे सगळे एकदम ठेवतात आणि त्यातून तो थोडासा काढतो आणि बोलतो ते खालाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या समोर हाफराशात खाला करायचा आहे, नाही तर हाफराज कोणता पण त्रुमो तो मासरूत पण जे इस्रायल येतात त्यांना माहिती आहे का इकडे इस्रायल आल्यानंतर कोणती पण गोष्ट जी इकडे त्याचा पीक जातो, ते जे फ्रुट्स येतात इकडे, फळ येतात, त्यांचा त्रुमा आणि मासेर काढलं पाहिजे. त्याच्याशिवाय अलाउड नाही खायला. तर त्रुमोत आणि मासेर काढायला पण ते सर्व एका बास्केटमध्ये ठेवतात आणि मग त्याच्यातून काढतात. ते एक गोष्ट पाहिजे सोबत. तर इकडे पण आपण सगळं खालवत आहेत, सगळे मत्सोत आहेत, ते मत्स्य सोबत ठेवतो आणि मग ते बेक झाल्यानंतर त्याच्यातून काढायचं, असं रब्बी एलिएझर आपल्याला सोल्युशन देतात. पण ए, राबी यहूदा बेन बेतेरा आपल्याला अजून एक सोल्युशन देतात. ते बोलतात काय? ते बोलतात का त्यांनी खाला काढलं पाहिजे आणि थंड पाण्यामध्ये टाकायचं. थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो 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 त्यातून खामीच नाही होणार. तो सोल्युशन देतात. ए, पण मग त्याच्यामध्ये आपण बघतो का काय काय प्रॉब्लेम असतो, तर किती थंड पाणी पाहिजे. काय सर्वांना कळतंय किती थंड पाणी आहे. सर्वांना लक्ष येतं किती थंड पाणी पाहिजे आणि त्याच्यावर आपण डिपेंडेंट राहू शकतो काय? कारण प्रत्येक माणसाचा वेगळी वे असते. तो बोलतो हे थंड आहे, दुसरं बोलतो नाही हे काय साधं आहे. त्यावेळेला टेम्परेचर चेक करायला एक्झॅक्टली हे नव्हते. आज आपल्याकडे आहेत. पण तरी सुद्धा आपण ती रिस्क नाही घेऊ शकत, कारण जो खामेच आहे जो पेसाखमध्ये खामेच झाल्यानंतर लगेच आपण ओव्हर करतो हा लाखा. आणि म्हणून ती रिस्की गोष्ट आहे. तर ऑब्विसली तो सोल्युशन पण आपण ऍक्सेप्ट नाही करत आजकाल. पण ते रबी ओशो बेन बेतेरा बोलतात का काय नाही खाला काढायचा आणि थंड पाण्यामध्ये टाकायचा. जाऊ. रबी ओशू आपण आपल्याला बोलतात पुढे. त्या बोलतात रबी ओशू आपण बघूया.
אמר רבי יהושע, לא זה, הוא חמץ, שמוזהרין עליו, בבל ייראה ובל יימצא, אלא, אלא מפרשתה ומניחתה עד הערב, ואם החמיצה, החמיצה. रबी रबी योशुआ आपल्याला बोलतात, "हा, ह्याच्याबद्दल नाही बोलले आपल्याला तोरामध्ये, ह्याच्यामध्ये नाही बोलले तोरामध्ये, ज्याच्यामध्ये माणूस अ, बाली राहे बाली मचे म्हणजे त्याचा आवेरा होतो, या खामेच बद्दल नाही बोलले. हा खामेच इट्स समथिंग एल्स. ही खामेच नाही आहे, कारण तू कोण खाऊ शकते तो खामेच? नुसता कोहेन, प्रॉब्ली कोहेन खाऊ शकते, आपण दुसरा कोण नाही खाऊ शकत. तर म्हणून म्हणून तो खामेच बद्दल आपण नाही बोलत. जो पण इंटेन्शन होता तोरामध्ये, का कोणत्या खामेच बद्दल बोलतोय, हा दिस इज नॉट दिस खामेच. कारण का? कारण एक वेळ तो ओनर डिक्लेअर करतो खामेच आहे, तर तो खाला आहे. या तो खाला काळात त्यांनी काढला पावामधून, पावामधून म्हणजे मच्छा बनवायच्या आधी. तर तो बोलतो हे दिस इज खाला. तर मग ते त्याचा नाही आहे, तो नाही खाऊ शकत ऑब्विसली. आणि तो त्यांनी कोणाला तरी कोहेनला दिलं पाहिजे. आता मग ते त्याचं नाहीये, एक वेळ तर त्याचं नाहीये, तर मग त्याच्यावर तो ओव्हेर नाही होऊ शकत, तो सीन त्याची काउंट नाही होत. कोणती बालियर आहे बालियमचे म्हणजे ती सीन आहे, ज्याच्याकडे तुमच्या घरी पण तो खामेच नाही पाहिजे आणि तुमच्या कोणत्या पोझिशन मध्ये पण तो खामेच नाही पाहिजे. तर इकडे माझं नाही आहे, ते मी वापरू पण नाही शकत. हाला डिक्लेअर केला, असे राब योशुआ बोलतात. आणि आणि म्हणून तो त्याच्यामधून ती अजून एक तो कॉन्सेप्ट आहे का ते नाही. तर मग आणि तो कोणत्या कोहेनला देणार आहे, तो पण प्रश्न आहे का? माहिती आहे कोणत्या कोहेनला द्यायचं आहे? ह्या कोहेनला द्यायचं आहे का दुसऱ्याच्या? त्याला कोणाचंच नाहीये ते. माझं पण नाहीये आणि त्या बाजूला राहणाऱ्या कोहेनचं नाहीये, कारण मी त्याला नाही देणार, मी दुसऱ्या कोणाला तरी देणार, कोणतरी दुसरा घेईल. तर म्हणून त्याला कोणच इकडे त्याच्यावर, तो त्याचा नाहीये, त्यांचा कोण ओनरशिप त्याचा कोणच नाहीये, ओनर नाहीये. म्हणून ते बोलतात का राबी योशुआप्रमाणे, मग काय त्याचा तो ट्रान्सग्रेस नाही करत कोणताच आहे. पण रबी एलिएझर बोलतात नाही नाही नाही, रबी योशुआला असे नाही बोलू शकत आपण. कारण समज जर तो ए तो जो ज्याचा आहे, तो पुन्हा जाऊ शकतो आणि तो बोले नाही नाही दिस इज नॉट खाला ए, ए, आणि तो पुन्हा जाऊ शकते मागे आणि बोलू शकते. आणि तो बोलू शकते हा खाल्ला नाहीये, नाही. आणि तो पुन्हा त्याच्या ओनरशिप मध्ये होऊ शकते. ए, आणि म्हणून रबी रबी एलियेझर बोलतात नाही, रबी ओशोचं सोल्युशन ताई नाही, पण रबी ओशो बोलतात नाही, एक वेळ त्याने डिक्लेअर केलं तर संपला. तो पुन्हा नाही उलट बोलू शकत त्याच्याबद्दल. पण हाला काही रबी एलियेझर लाईक रबी एलियेझर. तर इकडे आपण बघतो का वेगवेगळे सोल्युशन्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या गोष्टींमध्ये. एक वेळा समज जर माणसाने खाला बनवला आणि त्यांनी मत्सत बनवायचं घेतलं स्वतःवर, आणि तो बनवतोय, पण त्यांनी खाला काढला आणि खाला काढण्याचा मिचवा आहे, त्यांनी काढायची गरज आहे, त्याला काढले पाहिजे, त्याशी तो खाऊच नाही शकत. तर मग इकडे काय करायचं? तर हा मिशन आपल्याला इकडे शिकवतोय का काय करू शकतो, आणि वेगवेगळे रब्बानींनी वेगवेगळे सोल्युशन दिलेत. पण ऑफकोर्स आपण अ, आजकाल आपण बनवायचं ट्राय नाही करत खालोत, इन द सेन्स आपण मत्सोत बनवायला अवॉइड करतो आणि बनवतच नाही. आपण आधीच रेडी केलेले असतात, नाही तर आधी रेडी असतात. तर मग पेसाखमध्ये आणि मोर योमतोफमध्ये माणूस या गोष्टीमध्ये नाही जात, त्यांनी अवॉइड केलं पाहिजे आणि आधीच सगळं रेडी करून ठेवलं पाहिजे, ज्याच्याने तो या प्रॉब्लेममध्ये नाही घुसतच नाही, त्याला ही गोष्टच नाही येत. अम, तर फाईन, आता एलूल आहे म्हणून आपण थोडासा एलूल बद्दल बोलूया. रबी शिमोनचा शिऊर बेझत असे असायला पाहिजे, आय होप. तर फाईन, आपण त्याच्या आधी आपण थोडासा लेट्स सी, अजून त्यांचा शिवर चालू व्हायच्या आधी आपण मे बी विल थोडीशी स्टोरीज बघूया रिगार्डिंग
एलुल नाहीतर पराच्या शाबुआ. आपण बघूया काहीतरी समथिंग व्हेरी नाईस. एक फार छान स्टोरी ऐकली मी सेदाकावर. सेदाका राव मनसूर कडून ऐकली. आणि एक मोठे राब होते, राब पाम, जे अमेरिकामध्ये एक मोठे राबी होते आणि त्यांचा आजपर्यंत अजूनपर्यंत आताच थोड्या वर्ष आधी वारले ते. आणि त्यांची एक छान छान स्टोरी ऐकली त्याच्यामध्ये. किती माणसांनी मिसळूत नेफेश, ते साधे टीचर होते इन येशिवा. आणि तेव्हा पगार पण जास्त नव्हता, असा जास्त एक्स्ट्रा त्यांच्याकडे काही जास्त पैसे नव्हते, श्रीमंत पण नव्हते. ए, पण तलमीद खखाम गदोल, ते मोठे तलमीद खखाम होते. तर एक वेळ त्यांच्याकडे कोणतरी आलं आणि त्यांना एक्सप्लेन करत होते का नवीन प्रोजेक्ट आहे, उघडणारी नवीन प्रोजेक्ट त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी नवीन चेदाका फंड, आणि त्याच्यामध्ये अ, मुलांना शिकायसाठी, नाहीतर एक खूप मोठा त्यांचा कोणतं ऑर्गनायझेशन उघडणार आहेत, उघडायचा विचार करत होते. आणि म्हणून त्यांच्याकडे ते दुसरे रब्बानी आले होते आणि त्यांना बोलत होते, एक्सप्लेन करत होते का असं असं आहे. पण त्यांना चालू करायला एक मोठी अमाऊंट पाहिजे. ते ते मोठी अमाऊंट मिळाली त्यांना तर चालू करू शकतील. तर ॲटलिस्ट त्यांना चांगली अमाऊंट मिळाली पाहिजे. तर ते राम पामकडे आले आणि त्यांना एक्सप्लेन करत होते. त्याच वेळेला त्यांची वाईफ आहे, त्याची वाईफ चालली होती इस्रायलला येणार होती अमेरिकेवरून. आणि अमेरिकामध्ये होते आणि इस्रायलला येणार होती. आणि त्यांच्या ट्रिपचं त्यांचा बुकिंग वगैरे चालू होतं फोनवर त्याच वेळेला. एम, नंतर मग ते रबानींनी त्यांनी या राव पामला एक्सप्लेन केलं सर्व आणि ते निघून गेले. र- सं- रात्र झाल्यानंतर रात्री राव पामने त्यांना फोन केला आणि बोलले का तुम्हाला $600 ॲटलिस्ट पाहिजे होते, तर माझ्याकडे रेडी आहेत. रब्बानी ते, जी इस्रायलला जाणार होती, तिने डिसाईड केलं का तुमचा कॉज आहे, तुम्ही ज्यांचा जो ऑर्गनायझेशनसाठी तुमचा जो मोटिव्ह आहे, तुम्ही जी गोष्टी करता ती गोष्टी खूप मोठी आहे. आणि त्याच्यासाठी तिने तिची ट्रिप इस्रायलची कॅन्सल केली. आणि ती तिकीट, जी $600 तिकीट घेणार होती ती, त्याच्याऐवजी ते पैसे ते तुम्हाला देते. आणि त्याच्याने तुम्ही तुमचं ऑर्गनायझेशन ॲटलिस्ट कुठेतरी तुम्हाला स्टार्टअप मिळेल. तर बघतो आपण इकडे का मिसळूत नेफेश म्हणजे किती मोठा सॅक्रिफाईस. जी ज्यांच्याकडे जास्त एक्स्ट्रा पैसे नाहीत आणि पुन्हा केव्हा त्यांना जमेल इस्रायलला ट्रिप, इस्रायलला यायसाठी ते माहीत नव्हतं आणि काय नाही. तरी सुद्धा तिने स्वतःच गोष्ट घेतली आणि ती एक मोठी डोनेशन दिली, मोठी सॅक्रिफाईस केली. तर त्याला त्याला खूप मोठं त्याला खूप मोठं ए, स्फूर्त आहे, मेरिट आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये तो जास्त किती जास्त मोठं सॅक्रिफाईस करू शकते थोडासाठी, बाळकोसाठी. फाईन. कोणाकडे पैसे नाही आहेत तर तो प्रश्नच नाही आहे. कोणाकडे आहेत त्यांनी देऊ शकतात. पण दुसऱ्या गोष्टीमध्ये ज्याकडे पैसे नसतील तर दुसऱ्या गोष्टीमध्ये तो सॅक्रिफाईस देऊ शकतो. जेव्हा माणसाला इच्छा असते, फॉर एक्झाम्पल, जे आपल्याला एव्हरी डे आणि एव्हरी टाइम आपल्याला तो जी टेस्ट असते ती लॉशोनराची, कोणता तरी कोणाबद्दल बोलायला चालू करतो आणि आपण कंटिन्यू करायचं का नाही, आपण त्याच्यात बोलायचं का नाही, का थांबायचं इकडेच, का समोरच्याला बोलायचं नको बोलू, मला नाही ऐकायचं ते कोणा दुसऱ्यांबद्दल. कुठपर्यंत कुठपर्यंत माणसाने गेलं पाहिजे. एलुलमध्ये तरी माणसाने सांभाळलं पाहिजे. लवकर रोशन आहे, लवकर सेलिखोत बोलतो आपण. समजा माणूस सेलिखा बोलतो आणि ॲट द सेम टाइम तो पुन्हा चूक करतो, जसं मुलांच्या बाबतीत होतं. का तो बोलतो नाही, त्याला एक्सप्लेन करतो, बाबा नको करू, ही गोष्ट बरोबर नाही आहे, नको करू, हे असं रस्ता क्रॉस करणे धावत डेंजरस आहे, एकटा रस्ता क्रॉस करायचा नाही. एक्सप्लेन करायचं, एक्सप्लेन करायचं त्याला. काय शिक्षा मिळते असं शलोम त्याला. पण बरेच सुद्धा त्यांनी नाही ऐकलं तर मग काय करायचं, काय करू शकतो आपण. तसं इथे पण आहे. आशय आपल्याला बोलतो, आपण येतो आणि बोलतो, "हा,
चूक झाली माफ कर, चूक झाली माफ कर, आणि मग दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला माणूस पण पुन्हा तीच चूक करतो. तर मग कसं काय तो स्वतःला सुधारतोय का नाहीये? अजून एक छान गोष्ट ऐकली मी पेसाह कॉन कडून, का ए आकाश बाळकोणी सर्व लेटर्स बनवलेत, सगळे ओतियत, सगळे लेटर्स आहेत अलेफ बेत मध्ये. त्याच्यामध्ये खूप मोठी व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी डीप मिनिंग आहेत. वन ऑफ द लेटर्स आहेत, तो आहे हे. आणि त्याच्यामध्ये आपण बोलतो का, हे तो असा बनवलाय आकाश बाळकोणी, का त्याचा वरच्या साईडला छोटासा गॅप आहे आणि खाली मोठी गॅप आहे. जसं काय ते बोलायला का, जेव्हा माणूस खास वेशालो तुझी हातातून चूक होते आणि तो खाली पडतो, तरी सुद्धा आकाश बळकोनी त्याला छोटीशी छोटेसा गॅप ठेवलाय, ज्याच्यामध्ये तो पुन्हा आकाश बळखूकडे येऊ शकतो. हे हा शिवेनू म्हणून फिफ्थ फिफ्थ ब्राहा आहे, जी आमिदामध्ये, ती आपली हाशिवेनू. हाशिवेनू अविनू. हाशिवेनू इज रिटर्निंग टू आकाश बरखू. तर तिकडे पण ती चालू होते हे नी, आणि संपते पण हे मध्ये. हाशिवेनू. आणि मग आपण बोलतो लास्ट लास्ट शब्द आहे तेशुवा. तेशुवा इज रिपेंटन्स. रोचे वेशुवा. आणि हे, इट एंड्स विथ हे. स्टार्ट विथ हे आणि एंड्स विथ हे. तर मग ती गोष्ट आहे ज्याच्याने माणूस आकाश बरखूकडे जायसाठी, अजून त्याला किती पण माणसाने किती पण लांब असेल तरी सुद्धा एलूल इज द टाइम टू रिटर्न टू आकाश बरखू. एलूलमध्ये एक स्पेशल सियादा दिशमाया असतं, स्पेशल हेल्प असते, एक वेगळ्या प्रकारची मदत असते, जे माणसाने त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि वापरला पाहिजे. आणि ती मदत पूर्ण वर्षामध्ये फार डिफिकल्ट असते मिळायला. आणि आपण बोलतो म्हणून हे जो फर्स्ट हे आहे अशिवेनूच्या बराखामध्ये, जे आमिदामधला बराखामध्ये पाचवी पाचवी बराख आहे आपली अशिवेनू. त्याच्यामधला पहिला हे आणि लास्ट हे घेतला तर दोन्ही मिळून हे आणि हे इज 5 + 5 = 10. ते होतं 10 असा येमे चुवा, जे रोजापासून योम किपूर पर्यंत असतं. आणि ते सोबत इज माणसानी आत्ता एलूलमध्ये आपल्याला टाइम आहे माझ्यापासून आणि ले दोदी वे दोदिली, जे आपण सगळे रब्बानीकडून ऐकतो आपण ही गोष्ट. आणि ले आय एम फॉर माय बिलवेड माय अंकल, जसं काय या वे दोदिली अँड ही इज फॉर मी. तर जसं काय आकाश बाळखू इज माय जस्ट माय लाईक माय अंकल. तर तसं आपण त्याला बोलतो, कारण अंकलचा कॉन्सेप्ट काय, म्हणजे काय, जो पनिशमेंट नाही देत, तो दरवेळेला प्रेझेंट देतो, खुश ठेवतो, तो फटके नाही देत, तो आपल्याला शिकवायला मागे नसतो. तर तिकडे तिकडे आपण बघतो का, जेव्हा आकाश बाळखू आपल्याला अपॉर्च्युनिटी देतो पुन्हा यायला, किंवा असरायमे चुवा, 10 days ऑफ रिपेंटन्स. आणि त्याच्या आधी एलुलमध्ये आपला काम होतो जेवढा होईल तेवढं रिपेंटन्स करायला, म्हणून आपण सेलिख बोलतो. आणि नंतर 10 days ऑफ रिपेंटन्स इज अ इंटेन्सिव्ह, जिकडे आकाश बरोबर हो आपल्याला पुन्हा एक अपॉर्च्युनिटी ते फिक्स करायला सर्व गोष्टी. तर एलुल मध्ये आपल्याला काम आहे जेवढा होईल तेवढा अजून एक इम्प्रूव्हमेंट, अजून या मित्सवामध्ये थोडासा इम्प्रूव्ह, अजून लक्षणारा कमी बोलणे. कमी बोलणे बोलतोय कारण प्रॅक्टिकल पाहिजे माणसाने. बी प्रॅक्टिकल माणसाने बोललं पाहिजे, अजून 5 मिनिटं मी लाशोनाला नाही बोलणार. फॉर एक्झाम्पल, 5 मिनिटं मी कोणाबद्दलच नाही बोलणार. ॲटलिस्ट ॲटलिस्ट दिवसामध्ये 5 मिनिटं, ज्याला जमते त्याला 2 तास, ज्यांनी जमते तेवढा 5 तास. ज्याला जमत असेल तो बोले नाही, आजच्या दिवस, आजच्या पूर्ण दिवशी मी कोणाबद्दलच नाही बोलणार, कोणाबद्दलच नाही बोलणार, अजिबात नाही बोलणार. कोण पण दुसऱ्याबद्दल बोलायचं असेल, बोलायला लागेल तर मी ए, काय नाही बोलणार. काय त्याला उत्तर पण नाही देणार, समोरच्याला बोलीन का नाही मला नाही ऐकायचंय. तर दॅट्स त्यासाठी माणूस त्याला मोठा सिंहासारखा हृदय लागतं बोलायला.
अं, तर मग ते माणसाने विचार केला पाहिजे आणि काय बोलतात, काय कोणाला काय बोलायचं तर तर म्हणून माणसाने विचार केला पाहिजे एलुलमध्ये इम्प्रूव्ह करायला, अजून इम्प्रूव्हमेंट करायला, अजून थोडासा प्रत्येक मित्सवामध्ये शेमाइसा करण्यामध्ये शेमा कसा बोलला पाहिजे, बरोबर बोलला पाहिजे, क्लिअरली बोललं पाहिजे, प्रत्येक बराखा क्लिअरली बोलली पाहिजे. छोटी छोटी गोष्टी पण फार इम्पॉर्टंट गोष्टी आहे ते. एनिवे, मला माहिती आहे रवी शिमोन अजूनपर्यंत तरी ऑनलाईन नाही दिसत मला. आपण ए, आपल्या बराखा बोलूया लास्टची, जी प्रेयर बोलतो आपण, ज्याच्याने आपण एंड करतो आपला शिवर नॉर्मली, ते आपण बोलूया. आणि रबी शिमोन येणार असतील तर आपण कंटिन्यू पण करू शकतो पुढे. तर लेट्स से द स्मॉल प्रेयर. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל, He bak neyse zarın hiç kırpıyor. Dedi. Cara, אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר ועתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. let's see, רבי שמעון תשיב לי, אוקיי, רבי שמעון א', so תודה רבה. Thanks a lot for listening to the shiur. आणि मे यू हॅव अ ग्रेट एलुल. सगळ्यांना चांगला एलुल सेलिखोत मनापासून वाजायला आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल बेजात हशेम. सो लेट्स होप सगळ्यांना גם שבת שלום, יום רביעי, כבר יום חמישי चालू होते, थर्सडे चालू होते, तर सगळ्यांना שבת שלום, आणि חזק וברוך for coming. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. טוב, תודה רבה, וכל טוב, שלום שלום. Zaco, חזק Bu kadar ואמץ, da. בשמחה רבה.